रात्रीच्या डिनर टेबलवर आता हळूहळू करत एक एक जण जमत होतं. नित्या ही शांततेत येऊन तिच्या जागेवर बसली, पण तिचं मन मात्र अजूनही संध्याकाळच्या त्या प्रसंगात अडकलेलं. जेव्हा आरवने फोन ठेवल्यावर ती मूर्खासारखी बडबडत मागे वळलीच होती की सियाला समोर बघून आधी तर ती खूप घाबरून गेलेली, पण तिने लगेच स्वतःला सावरून घेतलं होतं. अरे वहिनी, तू तू कधी आली? ये ना आत. तिथे का उभी आहेस? नित्याच्या अशा तडकाफडकी विषय बदलण्याने सियानेही कसबस तिचा जड झालेला कंठ सावरत स्वतःला पूर्ण शांत केलं आणि तिच्या ओठांवर परत तीच स्माईल घेऊन ती आत आली. जर नित्याने विषय बदलला तर विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. तिचं ते निर्मळ हसू पाहून नित्यालाही वाटलं तिने काहीच ऐकलं नाही म्हणून. त्या लेकरानेही मग मोकळा श्वास सोडला. पण इथे फक्त सियाच्या रडणाऱ्या मनालाच माहीत होतं तिने सगळं ऐकलं होतं ते. तिच्या अहोंची गर्लफ्रेंड असण्याचं तिला कदापि वाईट वाटलं नव्हतं, पण ती त्याच्या आयुष्यात येईपर्यंत जर ते सोबत होते तर तिच्या येण्याने ते वेगळे झाले का या विचाराने तिचं हृदय खोलवर दुखावलं. खूप रडू आलं तिला, पण त्या पाखराने तिच्या चेहऱ्यावर काही दाखवलं नाही आणि नित्यासोबत गप्पा मारत चहा घेऊन ती तडक तिथून निघून गेलेली. त्यानंतर ते आता डिनरच्या वेळेपर्यंत नित्याने सियाला बघितलं देखील नव्हतं, म्हणून तिचंही मन उगाच बेचैन झालं. खरंच तिने काही ऐकलं नसेल ना या विचाराने अस्वस्थ झालेली ती. बेबी, आर यू ओके? अचानक आलेल्या देविकाच्या आवाजाने नित्याची तंद्री तुटली आणि तिचं लक्ष तिच्या मॉमकडे गेलं. ती वैतागून तिला काही रिप्लाय देणार की तिच्या डॅडकडे बघून ती शांत बसली. तिच्या डॅडला तिच्या मॉम सोबतचा मिसबिहेव आवडायचा नाही. त्यांना माहित होतं देविका रॉंग आहे ते, पण तरी एक आई म्हणून ती आपल्या मुलीकडून तेवढी तर रिस्पेक्ट डिझर्व करत होती. येस मॉम, आय एम ऑल राईट. नित्या बोलतच असते की किचन मधून प्रसन्न चेहऱ्याने बाहेर येणाऱ्या सियाला बघून तिला किती तो आनंद झाला आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावरही प्रकर्षाने दिसून येत होता. वहिनी, अगं संध्याकाळनंतर कुठे होती तू? मी खाली आली तर खालीही नव्हतीस तू. सिया बाजूला बसताच नित्याचा प्रश्नाचा पाडा लगेच सुरू झाला. तशी सिया गालात हसली. स्वतःचे दुःख मनात ठेवूनही चेहऱ्यावर आनंद ठेवणं तिला बरोबर जमायचं. अगं आज ते आरूला भरपूर वर्कलोड होता ना, म्हणून मी त्याच्या कामाचं काही कंप्लीशन करायला परत स्टडी रूम मध्ये गेले होते. सियाने बोलतच तिच्या प्लेट सोबत नित्याची ही प्लेट सरळ केली. ते बघून समोर बसलेल्या देविकाची चमच्यावरची पकड आपोआप घट्ट झाली. आपल्या लेकीला सियाच्या इतक्या जवळ बघून नेहमीच तिचा जळफळाट व्हायचा. मग वहिनी, अगं त्याचं काम त्यालाच करू द्यायचं ना. आधीच तू दिवसभर तुझं काम करूनही थकली होतीसच ना. तो आळशी काय तिकडे टांगा वर करून बसला असेल, म्हणून त्याचं इतकं काम पेंडिंग राहिलं असणार. नित्याने संधी मिळताच आरववर स्तुती सुमणे उधळून घेतली. तसही संध्याकाळी तिचं पूर्ण ऐकूनही न घेता त्याने फोन कट केलेला ती विसरली नव्हती. नित्या, राणी त्याला खरंच खूप काम होतं ग, नाही तर माझा आरू अजिबात आळशी नाही. सियाने लगेच आरवची बाजू उचलून धरताच नित्याने तर डोळेच फिरवले. ती क्षणभरासाठी तर विसरूनच गेलेली की आरव तिच्या वहिनीचा लाडोबा आहे ते. पण सिया, बरं झालं बाई, तू त्या भुरट्याला मदत केलीस, म्हणून आत्ता कुठे जाऊन तो घरी तरी आला, नाही तर तिथेच रडत बसला असता. आजीला तर आल्या आल्या सुवर्णाकडे अग्नीची तक्रार करणारा आरव आठवून आत्ताही हसूच येत होतं. त्याच्या भाईने आज त्याला किती जास्त काम लावलं आणि वर किती टाइम ओरडला हे कितीतरी वेळ चिडून रडून सांगून झालं.
झाल्यावर सियाने समजावून त्याला फ्रेश व्हायला पाठवलं होतं, नाहीतर अजून साहिबांचं रडगाणं चालूच असतं. आजीच्या बोलण्यावर सुवर्णासोबत सियाच्याही ओठांवर हलकी स्माईल आली. या घरात असं कोणीच नव्हतं जे आरववर जीव लावत नसेल. त्याच्या खट्याळ स्वभावाने त्याने स्टाफ पासून ते गार्ड पर्यंत सर्वांना बरोबर गुंडाळून सोडलेलं. पण इथे सियाच्या ओठांवरचं ते हसू बघून देविकाचा नुसता जळफळाट होत होता ना. या बाईला इतक्या दिवसांनी नक्की काय होत होतं हे तर तिलाच माहीत. या मुलीच्या येण्याने माझे सगळे प्लॅन चौपट झाले. हिच्यामुळे अग्नीने त्या मूर्ख मोनाशी लग्न नाही केलं. जर ती या घरात आली असती तर तिला बरोबर मुठीत ठेवलं असतं मी. पण हिच्या तर जवळही जायची मला परमिशन नाही. त्यात ती मोनालिसा अशी काय अचानक मेलीये की मला तर काही सुचणंच बंद झालंय. देविका मनात सरफडतच होती की अचानक तिच्या त्या कपटी मेंदूला काहीतरी क्लिक झालं आणि तिच्या ओठांवर डेव्हिल स्माईल आली. तिने एक नजर वरच्या दिशेला बघितलं तर आरव अजून आला नव्हता आणि अग्नी घरात नसल्याने आत्ता काही प्रश्नच नव्हता. आई, तुला त्या मोनालिसाबद्दल समजलं का ग? देविकाने अचानक उचललेल्या या प्रश्नावर सगळ्यांची तोंड पांढरीच पडली आणि सियाच्याही ओठांवरचं हसू गायब झालं. कारण ती कोणाबद्दल आणि का बोलतीये हे तिथे सगळ्यांनाच चांगलंच कळत होतं. मॉम, जेवणाच्या टेबलवर जर तू चांगले विषय आणू नाही शकत तर निदान वाईट विषय तरी उकरून काढू नको. नित्याने दात ओठ खात हळू आवाजात तिच्या मॉमला दटावत नजरेने शांत राहायला खुणवलं. तिला विनाकारण सियाला हर्ट होईल असं ह्या क्षणी काही व्हावं असं मुळीच वाटत नव्हतं. बेबी, व्हॉट्स रॉंग विथ यू? मी काय वाईट बोलली? मी फक्त माझ्या आईला एक प्रश्न विचारला. ती कोण मोनालिसा? ती मॉडेल? तिला तर आपण सगळेच तर ओळखत होतो ना. अग्नीची तर किती खास फ्रेंड होती ती. बिचारा माझा अग्नी, ती गेली हा धक्का पचवतानाही त्याला किती त्रास होत असेल. शेवटी त्याचं लग्न व्हायच्या आधी तिच्या सोबतच तर होता ना तो. आणि दोघांची जोडीही एकदम परफेक्ट होती. देविका मुद्दाम सियाकडे बघत बोलताच सियाने पटकन तिची मान खाली झुकवली. कारण देविकाच्या शब्दांनी तिच्या हृदयाला अक्षरशः खोलीपर्यंत रक्तबंबाळ करून सोडलं. तिने तिचे डोळे गच्च बंद करून स्वतःच्या हुंदक्याला परत कसंबस थोपवलं. पण बाकी सगळे मात्र देविकाकडे खाऊकी गिळू नजरेने बघत होते. नित्याला तर तिच्या आईचा भयंकर राग आला. सियाला दुखवण्यासाठी तिची चाललेली शाळा तिथे सर्वांना समजत होती. देविका, भले अग्नी आणि ती टवळी फ्रेंड्स होते, पण अशी काय घनिष्ठ मैत्री नव्हती त्यांची की माझा अग्नी तिच्या जाण्याचा स्वतःला काही त्रास करून घेईल. आजीनेही तिला झणझणीत उत्तर ठेवून दिलं. तसा इथे देविकाची मोठही आवळली गेली. देविका, आय थिंक हा डिनर टेबल आहे, त्यामुळे इथे असे युजलेस टॉपिक न काढलेले बेटर होईल. रमेशलाही देविकाचं बोलणं अजिबात आवडलं नाही म्हणून तेही चिडले. रमेश, अहो हा युजलेस टॉपिक कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्हालाही माहित आहे ना आपला अग्नी तिला किती लाईक करायचा ते. बरं ते पण जाऊ दे, मला तुम्हीच सांगा, जर अग्नीला काहीच फरक पडत नसता तर तो आत्ता आपल्या बरोबर डिनरला का नाही? सिया, तुला तर त्याने काहीतरी नक्कीच सांगितलं असेलच ना. देविकाने अचानक तिचा प्रश्न सियावर फिरवताच तिने तर गडबडून वर बघितलं. पण तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी तिथे कोणाच्याच नजरेतून सुटलं नाही. देविकाला तर मनोमन आनंदच झाला. हेच तर हवे होतं तिला. मॉम, नित्या काही बोलणार तोच सियाने खालून तिचा हात पकडला. आत्या, यांचा मेसेज आलेला की यांना लेट होणार आहे म्हणून, आणि तसंही
हे डिनरला तर क्वचितच असतात ना, नाहीतर ह्यांचा डिनर क्लायंट सोबत किंवा मीटिंग दरम्यानच होऊन जातो. सियाने अगदी शांतपणे उत्तर दिलं. पण तिच्या उत्तरावर देविका गालातच तिरकस हसली. सिया, खरंच तू इतकी भोळी आहेस की नक्की मूर्ख आहेस हाच प्रश्न पडतो मला. अगं म्हणजे अग्नीने काहीही सांगितलं तरी तू लगेच विश्वास करतेस ना. चल मग मला एक सांग, मोना आणि त्याच्यामधले सगळे रिलेशनही त्याने तुला सांगितलेच असतील, हो ना? देविकाच्या या तीक्ष्ण प्रहाराने सिया तर स्तब्धच झाली. कसल्या रिलेशन बद्दल बोलत आहेत या? सियाचं हृदय आता भीतीने धडधडू लागलं. देविका, आता गप्प बसते का तू? देवाने तोंड दिलं म्हणून उगाच बोलत बसू नये. आजीचा वाढलेला आवाज बघून देविकाची नजर तिच्यावर आली. आई, अगं तुझ्या ओरडण्याने किंवा माझ्या गप्प राहण्याने गोष्टी बदलणार नाही आहेत किंवा सत्य लपणार देखील नाही आहे. आणि तुलाही चांगलंच माहित आहे आपला अग्नी आणि ती मोनालिसा. देविका आता काहीशी रागात बोलतच होती की सियाने आता तिचे डोळे घट्ट मिटून घेत तिची साडीही हाताच्या मुठीत गच्च आवळली. काहीही चुकीचं ऐकायची तिची मनस्थितीच राहिली नव्हती. जर आता नको असलेलं काही तिने ऐकलं तरी तिचं मन पूर्णतः तुटून विखुरणार होतं. पण देविका तिचं वाक्य पूर्ण करायच्या आतच तिथे एक तीक्ष्ण आवाज घुमला आणि सगळ्यांच्या माना तिकडे फिरल्या. पण पुढच्या क्षणी देविकाच्या थोबड्याचा रंगच उडाला. अरे आत्या, काही खूप महत्वाचं सांगत आहात का तुम्ही? चला, म्हणजे मी वेळेवर आलो म्हणायचो. सांगा, आत्ता तर मलाही ऐकायचं आहे. असं काय तुम्हाला सांगायचं आहे ज्यासाठी तुमची आत्माही इतकी तडफडत आहे? आरव येऊन डायरेक्ट सियाच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. तशी ते सियाने तिची मूठ सोडत हळूच मान वर करून त्याच्याकडे बघितलं. तिचा उतरलेला चेहरा बघून इथे आरवचा जबडा कमालीचा कसला गेला. पण सध्या त्याच्या वहिनीसमोर तो जास्त रिॲक्ट करू शकत नव्हता ना. आफ्टर ऑल तिचं खूप गुणाचं बाळ होतं ते. वहिनी, डोंट वरी, मी आहे ना. त्याने सियाच्या डोळ्यात पाणी बघून कसाबसा त्याचा राग दाबत त्याच्या ओठांवर स्माईल आणली आणि पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे सिया सोबत मागे सगळेही निर्धास्त झाले. पण नित्याला मात्र आता जाम टेन्शन आलं. आताही तिच्या मॉमचा राग आरव तिच्यावर काढू नये म्हणजे झालं हीच मनोमन प्रार्थना करत होती ती. अरे आरव, मी तर ते असं सहज काहीतरी बोलत होते, नथिंग सिरियस. देविकाने आरवला बघून मनात सरफडतच लगेच मान खाली घालून ती गपगुमान तिचं खाऊ लागली. तसं तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून बाकी सगळ्यांना मात्र हसूच आलं. आजी तर मनोमन किती ते सुखावली. हिला ना असंच पाहिजे, अशी तर माझी नातवही हिच्या वाट्याला जात नाहीत. पण हिच्याच अंगातले किडे हिला वळवळत ह्यांच्या रस्त्यात घेऊन येतात. मग काय त्या किड्यांना कसं चिरडायचं हे माझ्या नातवांना चांगलंच माहीत आहे. आजीला आरवला सियासाठी गंभीरपणे उभा राहिलेलं बघून मनोमन खूप अभिमान वाटला. तोही सियाला अग्नेयसारखा जपत होता. आत्या, काही सिरियस नसेल तर तुमच्यासाठीही ते चांगलं आहे ना. कारण नसत्या गोष्टी उकरून काढलेली सिरियसनेस उगाच तुम्हालाच भारी पडायला नको. आरवने भलेही खातच शांत आवाजात जरी सांगितलं असलं तरी त्याच्या आवाजातली कठोरता तिथे देविकाच्या अंगावर काटा देऊन गेलेली. तो बाहेरून कितीही खोडकर असला तरी शेवटी त्याच्या अंगातही त्याच्या भावाचे गुण होते ना. इकडे अग्नेय एका 7 स्टार हॉटेलच्या टॉप फ्लोअरच्या लक्झरियस रूम मध्ये एका खुर्चीवर आरामात बसला होता. पण रॉकीच्या चेहऱ्यावर मात्र सपसेल गोंधळ उमटलेला. बॉस, आपण इथे का आलोय?
म्हणजे सिया बेबी तुमची वाट पाहत असेल ना. रॉकीला आज पहिल्यांदा अग्नेयाबद्दल काहीच समजत नव्हतं. त्याचं इथे येण्याचं कारणच समजत नव्हतं त्याला. पण अग्नेयच्या उत्तराखेरीज त्या अपार्टमेंटची बेल वाजली. तसं रॉकीने जाऊन डोअर ओपन केला. पण समोरच्या त्या दोन व्यक्तींना बघून इथे रॉकीचे डोळे आता खोबणीतून बाहेर पडायचेच बाकी राहिलेले. कारण त्यांना इथे बघणं त्यालाही अपेक्षित नव्हतं. पण दरवाजा उघडूनही त्या समोरच्या व्यक्तींना त्याचं भानच कुठे होतं. ती दोघं तर एकमेकांशी भांडणात अगदी व्यस्त जे होती. तू इथे का आली आहेस? तो व्यक्ती त्याच्या समोर उभ्या त्या मुलीवर अक्षरशः ओठ चावत चढत होता. तिला बघूनच त्याच्या मेंदूचं टेम्परेचर वाढलं होतं. का आली म्हणजे? मी इथे येऊ नाही शकत का? हे हॉटेल तुझं आहे. ती मुलगीही रागात त्याला सुनवतच होती की समोरच्या मुलाची मर उंचावलेली एक भुवई बघून तिने लगेच आपलं वाक्य करेक्ट केलं. हा माहितीये, हे तुझंच हॉटेल आहे म्हणून. मग आता काय डोक्यावर नाचणार काय माझ्या? त्या मुलीने त्याला प्रत्युत्तर देऊन रागातच मान झटकली. ते बघून इथे तो मुलगा चिडला असला तरी रॉकी मात्र सदम्यात जायचा बाकी राहिलेला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. त्या मुलाने आता हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखली. अरे मग मी काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा ठेका घेतलाय का? प्रश्न तुझा आहे तर उत्तरही तुझं तू शोधूच शकतो ना. पण छे, ते कसं जमेल ना तुला? कारण त्यासाठीही मेंदू लागतो, जो तुझ्या गुडघ्यातून 6 वर्षापूर्वीच खाली सरकलाय. आणि राहिला माझा इथे येण्याचा प्रश्न, तर देवाने मलाही हे 2 पाय दिले आहेत ना, दिसतायत ना तुला? तर त्यांच्या मार्फत मी या समस्त पृथ्वीवर कुठेही जाऊ शकते. तू मला विचारणारा कोण? त्या मुलीचा भांडता भांडता फुललेला श्वास बघून त्या मुलाने मनातच नकारार्थी मान हलवली. तू पाताळात गेलीस तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू इथे माझ्या मागावर आली आहेस का? त्या मुलाची स्वतःवरती बारीक नजर पाहून आत्ता मात्र त्या मुलीने रागातच कमरेवर हात ठेवला. तू काय स्वतःला जॉन इब्राहिम समजून राहिला का, जे मी तुझ्या मागावर यायला? आता हा प्रश्न तू 6 वर्षापूर्वी विचारला असता तर एक वेळ ठीक होतं, कारण तेव्हा तू जरा तरी बरा दिसत होतास. पण आता तुझं तोंड स्वतःहूनही आरशात बघू नकोस, नाहीतर स्वतःही घाबरशील. त्या मुलीच्या तोंडाचा पट्टा परत सुरू होताच त्या मुलाला तर कुठे डोकं फोडू असं झालं. अगं मंद डोक्याची स्वामिनी, माझा प्रश्न काहीही असला तरी तुझ्या आयुष्याची भडास काढणं बंद कर माझ्यावर. आता तोही चांगलाच फणकारून उठला. तुला ज्या व्यक्तीने इथे बोलवलंय त्याचाच मला कॉल आलेला, म्हणून इच्छा नसतानाही मला या खटारा हॉटेलमध्ये यावं लागलं. आता त्या मुलीच्या एका वाक्यावर इथे त्या मुलाच्या नाकाला मिरची झोंबली ना. त्याने रागात सरळ रॉकीला ढकलून तो तणतणतच आत आला. साल्या, तू मला तर फक्त एक मेसेज टाकला होतास, मग हिला कुठल्या खुशीत कॉल केलास? आणि जर हिला कॉल केलाच होता तर मला कॉल करताना तुझ्या 1 रुपयाने तुझी कंपनी डुबणार होती का? त्या मुलाला आपल्या बॉसशी असं उद्धटपणे बोलताना बघून रॉकीच्या डोळ्यात रक्तच उतरलं. तो रागात त्या मुलावर धावून जाणार. तोच अग्नेयाने गालात हसत त्याला हात दाखवला. तसा आता रॉकी शॉकच झाला. अरे, तुला मेंदू नसला तरी त्याला तर आहे ना, आणि त्याला बरोबर कळतं कोणावर त्याचा 1 रुपया तरी वाया घालवला पाहिजे ते. म्हणजे आता तर तुला कळालंच असेल की तू त्याच्या 1 रुपयाच्या लायकीचाही नाही आहेस. मे आय राईट हँडसम? ती मुलगी त्या मुलाला सुनवून जशी हसतच अग्नेय जवळ आली, तसा अग्नेयाने उठून हसतच तिला मिठी मारली. ते बघून त्या मुलाने नाक फुकवत तोंड फिरवलं. पण रॉकीला मात्र
आता चक्करच नाही तर फिटही येते की काय असं झालं. विष्णू, स्टॉप बिहेविंग लाईक अ किड. रीटा, कम सिट हिअर. अग्नेय रीटाला बाजूला करत विष्णू समोर आला. तसं त्यानेही हसत त्याला मिठी मारली. पण आत्ताची मिठी दोघांकडूनही अगदी घट्ट होती. आफ्टर लॉंग टाइम बडी, आय एम रिअली मिसिंग यू. विष्णूचा बोलता बोलताच कंठ हलका जड होताच अग्नेयची त्याच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट झाली. सेम हिअर. पण त्याने नेहमीप्रमाणे एक्सप्रेस न होता फक्त डोळे मिटून घेतले. मग कसं वाटलं तुम्हाला हे भयानक सरप्राईज? आता विष्णू आणि रीटा कोण हे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की कळवा. बघू तुम्ही तरी त्यांना ओळखता का? आणि आजचा हा भाग कसा वाटला हेही मला आवर्जून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी हा ट्विस्ट बघून तरी आता सबस्क्राईब करूनच सोडा, कारण इथून पुढची स्टोरी खूपच थरारक असणार आहे.